रात्रीच्या स्वयंपाकामध्ये ना राजमा चावल करायचं होतं. त्यासाठी ना मी इकडे रात्रीच राजमा भिजू घातला होता. तर राहुने म्हटलं की आज नको, आज मला फोडणीचा भात खायचा, त्यासाठी ना मी फोडणीचा भात करत आहे. तर ना मी इकडे टमॅटो, लसूण, अद्रक, पुदिना, कोथिंबीर आणि एक कांदा कापून घेतला आहे. मसाला भातामध्ये ना बटाटे खूप आवडतात, मी बटाटे टाकत आणि इकडे राजमा भिजू घातला होता ना ते थोडं टाकत आहे. तर ना ह्याच्यामध्ये राजमा आणि बटाटे टाकून घेतले, त्याला छान असे मिक्स करून घेते आधी. त्याच्यामध्ये हळद, धने पावडर, गरम मसाला सर्व छान परतवून झालं ना त्याच्यामध्ये ना एक ग्लास तांदूळ टाकलं होतं. आणि तर आता कुकरला टोपण लावून घेतले आहे. 2-3 शिट्ट्या झाल्या की बंद करते. तर भात शिजेपर्यंत इकडे थोडे भांडे पडले आहेत ते घासून घेते. तोपर्यंत ते घासून झाले आहेत. प्रिजू उठली आहे, ती वरती आहे आणि मी खाली आहे. आता ती प्रिजू बेबीकडे जाते आणि तुम्हाला दाखवते प्रिजू बेबी काय करत आहे ते. प्रिजूला हे आता 2 औषध पाजले आहे. 9 वाजताचा मी अलाराम सेटच करून ठेवला आणि सकाळी 11 वाजता तिला हे औषध पाजत असते दोन्ही सुद्धा. प्रिजू ना तिच्या तोंडावरती हे पांघरून घेऊन कशी करत आहे पहा तुम्ही. खूप नखरे करत आहे आता प्रिजू बेबी आमची. तर पहा कशी स्माइल करते आता. तर बघ, हास ग पिल्लू, हास हास ग पिल्लू. हास म्हणली तर हसत नाही मुद्दाम आगाव.